वेट लॉस जर्नीचा 4था दिवस आहे आणि इथं माझं चाललंय चपात्या करायचं. छान चाललंय वेट लॉस जर्नी आणि डाएटसुद्धा व्यवस्थित आहे. थोडंसं घरामध्ये किंवा अंगणामध्ये जास्त मी असं चालते. तर बघा अजून 2-3 दिवस बाकी आहेत. सकाळचा स्वयंपाक चालू आहे. तर भाजी वगैरे करून झालेली आहे आणि माझ्यासाठी हे 2 फुलके केलेत मी. या साईजचे आहेत, बघू शकता. तर वेट लॉस जर्नीमध्ये काय काय खाल्लं जातं किंवा काय आहे मी सगळं तुमच्याबरोबर या व्लॉगद्वारे शेअर करत आहे. आणि आता खूप छान असं 2 दिवस डाएट चालू झाले माझं. आज 3रा दिवस संपलेला आहे. म्हणजे आजचा आहे हा व्हिडिओ, 4थ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर वेट लॉस करत असताना ना बऱ्याच गोष्टी मी आता फक्त रुटीनवर आणायच्या एवढंच ठरवलं आहे. प्रॉपर असं वेट लॉस अजून नाही होणार. पहिल्यांदा रुटीनमध्ये यायलाच वेळ लागणार आहे. पिण्याच्या सवयी वगैरे हे सगळं चेंज करावं लागणार आहे. पाणी भरपूर प्यावं लागणार आहे. त्याचबरोबर आता मी कंटिन्यू म्हणजे कंप्लीट चहा सोडायच्या मार्गावर आहे. थोडासा अर्धा कप सकाळी घेते. आज पण सकाळी मी अर्धा कप चहा घेतला आहे. माझी इथं चालली आहे आज श्रावणातली पूजा आहे. तर पूजेचं सगळं सामान मी काल संध्याकाळीच सगळं हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घासून पुसून ठेवलेलं. तर हे परत एकदा बघते सगळं आहे का व्यवस्थित, कारण आज आहे पूजेचा दिवस. वेट लॉसमध्ये मी 0 शुगरकडं वाटचाल चालू केलेली आहे. खूप अवघड आहे माझ्यासाठी, कारण मला चहा पिल्याशिवाय अजिबात जमत नाही. एक वेळ आणि सकाळी एक आणि संध्याकाळी एक वेळ असं 2 टाईम मला चहा अगदी लागतो. पण आता मी थोडे दिवस झाले मी दुपारचा चहा कंप्लीट बंद केला आहे. सकाळच्या चहामधली साखरसुद्धा हळूहळू कमी करत 0 शुगरकडं वाटचाल म्हणजे चहा प्यायचंच बंद करणार आहे. पण ते होईल हळूहळू, थोडा सवयीचा परिणाम होत जाईल आणि मग ते होणार आहे. इथे मी तुम्हाला दाखवले ना, तर ते होते धोत्र्याचे फळं होते. 3 फळं सत्यजितनं आणलेत फळं. तर फळं मिळाली त्याला बाजारात. खरंच खूप छान वाटलं मला पण. आणि भरपूर सॅलड खाणं, प्रोटीनयुक्त आहार घेणं, त्याचबरोबर चहा कॉफी हे सगळं टाळणं, शुगर कंप्लीट बंद करणं, मैद्याचे पदार्थ टाळायचे, हे सगळं करते. मैदा तसं आम्ही जास्त खातच नाही, पण तरी पण एखाद दुसरं बिस्किट कधीतरी खाल्लं जातं किंवा ब्रेड कधीतरी आणला जातो. तर ह्या गोष्टी कंप्लीट टाळायच्या मी ठरवलेल्या आहेत. या 7 दिवसामध्ये वजन तर काही खूप कमी होणार आहे असं अजिबात नाही, पण माझ्या खाण्याच्या सवयी, थोडासा व्यायाम, या गोष्टींच्या चांगल्या सवयी मला लागतील. आणि हेच या 7 दिवसाचं माझं टार्गेट आहे. बघूया कसं होणार आहे हे तुम्हाला मी 8व्या दिवशी नक्कीच शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद.